केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सांगली दौरा संपन्न. केंद्रामधील भाजप सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे असं ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही मागितलेल्या 2 जागा आम्हाला मिळतील व भाजप आमचा मित्र पक्ष आहे, ते आम्हाला विश्वासात घेतील असं आम्हाला वाटतं. यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ दत्त ठोकळे, राजेंद्र करात, श्वेतपद्म भैया कांबळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी. चर्चा तर सुरू आहे. दिल्लीला काल एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजित गेली होती. देवेंद्र फडणवीसजी माझ्या जागेसाठी प्रयत्न करतात. मी जी शिर्डी जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे सिटिंग खासदार आहे, त्यामुळे ती अडचण आहे. पण एका पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये, त्याचा विचार झाला पाहिजे. पण आम्हाला तिकीट एखादं देणं म्हणजे पक्षाला तिकीट दिलेलं आहे. आणि 2 जागा आमच्याकडे कॅन्डिडेट सोलापूरला राजा चौधरी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. ते शिक्षण संस्था इथं चालवत आहे, पटेल इथं चालवत आहे, पार्टी इथं चालवत आहे. आणि जर अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला सिंबॉल मिळणार आहे, मिळेल. आमचं 2 जागा पॉझिटिव्ह विचार करावा. एकदम आम्हाला नवीन मित्र आल्यामुळे जुन्या मित्राला विसरू नये असं बीजेपीकडे आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्रात आल्यामुळं आमचं नाव कुठं विषय येत नाही आहे. रिपब्लिकन पक्षात सरकारमध्ये काय सहभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका आहे यावी. आणि आम्हाला समाजातील लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही. ठीक आहे, आमचा मंत्री नसेल की आता होईल तेवढं होईल. सरकारमध्ये आम्ही आहोतच ना. सरकारमध्ये RPI सुद्धा त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. आणि ज्या वेळेला सेना भाजपसोबत RPI आलं त्यावेळेला महायुती झालेली आहे. आता हे नवीन मित्र आल्यामुळे महायुती झाली असं नाही आहे. शिवसेना आणि भाजपला युती म्हणायची. ज्यावेळेला आमच्या पक्षाने निर्णय घेतला की BJP सेनेसोबत जायचं त्यावेळेला आपण सर्वांनी त्याची युतीला महायुती म्हणून आपण संबोधलेलं आहे. त्यामुळं त्याचा विचार गंभीरपणे करावा अशी आमची विनंती आहे. आमचे जगन्नाथ ठोकळे आमचे इथले माजी नगरसेवक आहेत आणि म्हणजे सन्माननीय विवेक कांबळे हे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते. पण छोट्याशा अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि पक्षात नुकसान झालेलं आहे. त्यामुळं सध्या भैया कांबळे त्यांचा मुलगा तो जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. तर या ठिकाणी जगन्नाथ ठोकळे जे आहे यांना महाराष्ट्र कमिटीवर एखादा माणूस सांगली जिल्ह्याचा स्टेटवर असला पाहिजे. आणि मी सांगली जिल्ह्यात असूनही एखादा माणूस स्टेटवर नसणं हे बरोबर नाही आहे. त्यामुळं जगन्नाथ ठोकळे यांना सेक्रेटरी पदावर रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीवर